नमस्कार, तुम्ही बघत आहात शिवराजी न्यूज आणि आज आपण आलो आहोत चित्री या ॲडव्हेंचर पार्क या ठिकाणी आपल्या सोबत आहेत संस्थापक अध्यक्ष अनिल मगर साहेब. जाणून घेऊया महाराष्ट्रातली हे पर्यटन स्थळ त्यांनी कशा प्रकारे विकसित केलं आणि त्यांचा अनुभव काय आहे या अवघ्या महाराष्ट्राला आज आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्ते. सर आता चित्री आवंडी म्हणजे आता पर्यटन स्थळ आहे, बोर्ड बघितला, हे स्थापित करत असताना तुमच्या मागची एक भूमिका आणि हेतू काय होता, काय सांगू शकाल? मी संपूर्ण भारत किंवा सायकलवरून संपूर्ण महाराष्ट्र आणि कन्याकुमारीपर्यंत सायकलिंग हा जो एक्सपिडिशन केला याच्यातून बरंच काही मला अनुभवायला मिळालं. आणि मी जी काही एक्सपिडिशन्स केलेल्या आहेत हिमालयातली किंवा आमचं जे सह्याद्री ॲडव्हेंचर्स गडिंग्लज म्हणून एक संस्था आहे त्या माध्यमातून आत्तापर्यंत मी 42 कॅम्प घेतलेला आहे आणि एकही कॅम्प रिपीट केलेला नाही आहे. प्रत्येक कॅम्प हा वेगळाच असायचा आणि हा सगळ्यांचा अभ्यास किंवा सारांश म्हणून हा चित्री ॲडव्हेंचर इको अँड ॲग्रो टुरिझम हा स्थापन केलेला आहे. आणि सध्या याच्यामध्ये जवळजवळ 60 ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे. तर तुमचं शिक्षण झुलॉजी मधून झालेलं आहे, म्हणजे तुमचा जवळपास संबंध हा प्राण्यांशी असतो आणि मला वाटतं सामान्य माणूस प्राणी म्हटलं की थोडासा घाबरतो. मग ही प्राण्यांची असणारी एक भीती तुम्ही मुलांशी घालवत असता, याच्या पाठीमागचं काय रहस्य आहे? मी तसं बेसिकली प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक आहे. त्या विषयामध्ये MSc MPhil केलेलं आहे आणि त्याचबरोबर मी पर्यावरण तज्ज्ञ आहे, सर्पतज्ञ आहे आणि मी सर्पमित्रसुद्धा आहे. महाराष्ट्र शासनाचं मला ओळखपत्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 लोकांना ओळखपत्र दिलेलं आहे, त्याच्यातला मी एकटा आहे. आणि त्याचबरोबर पक्षीतज्ञसुद्धा आहे. त्या भागातली वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन पक्ष्याविषयी मुलांना माहिती देत असतो. त्याचप्रमाणे फुलपाखरांचा तज्ज्ञसुद्धा आहे. मी जी सायकलवरून एक्सपिडिशन करत होतो किंवा फिरत होतो वेगवेगळ्या भागामध्ये, फक्त न फिरता त्या भागातलं सगळं पर्यावरणाचा अभ्यास म्हणा किंवा फुलपाखरांचा अभ्यास, आणि त्यावेळेला मी प्रत्येक जातीचं एक फुलपाखरं पकडायचं आणि ते प्रिझर्व करायचं. प्रिझर्व म्हणजे वाळवून. आणि असं जवळजवळ 500 ते 700 कीटकांचं माझ्याकडं संग्रह होतं. आणि बेळगावमध्ये एक बेलगम सायन्स सेंटर म्हणून विद्यार्थ्यांचं एक अभ्यास केंद्र आहे, त्या ठिकाणी मी त्याला डोनेट केला आणि त्या ठिकाणी माझ्या नावावरती तिथे एक हॉल आहे आणि त्यामध्ये सगळं डिस्प्ले केलेलं आहे. असं एकंदरीत मी फक्त थेरॉटिकलच अभ्यास न करता प्रॅक्टिकली मी उतरलेला आहे. आणि माझा जो हा अनुभव आहे हा पुढच्या पिढींना एक द्यावं, त्यासाठी हा इको टुरिझम हा सेंटर उभा केला. नक्कीच. म्हणजे बघितलं मंडळी की फक्त पर्यटन म्हणजे आपण फक्त घरातून बघितलं की फक्त गुगलवरती सर्च करणं, युट्यूब बघणं, त्याच्याही पलीकडे जाऊन एक अनुभव निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्या सापांशी मैत्री, त्या प्राण्यांशी मैत्री असू देत, किंबहुना अगदी छोट्यातला छोटं असणारं फुलपाखरू, म्हणजे आपण एखादं फुलपाखराचा अभ्यास करायचा कसा हे सुद्धा माहीत नसताना सुद्धा आज अनिल मगर साहेबांनी त्यांचा अभ्यास केला आणि पक्षी तज्ञापासून अगदी सर्पमित्रापर्यंत त्यांनी आपली मजल मारलेली आहे. म्हणजे पुढील पिढीला वारसा देणार तरी कोण हा प्रश्न जेव्हा उभा राहतो तेव्हा अवघ्या महाराष्ट्राला अनिल मगर सरांचं नाव हे आठवल्याशिवाय राहणार नाही. कारण पर्यटन क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय अशी कामगिरी साहेबांनी केलेली आहे. सर, आपण बऱ्याच गोष्टी सांगितल्या महाराष्ट्राला, विद्यार्थी घडतायत तुमच्या माध्यमातून, आता मुलांना कळते, विद्यार्थ्यांना कळते. ॲडव्हेंचर म्हणजे करत असताना तुम्हाला हा हेतू आलेला होता, तुम्ही फिरला, तुम्ही हिमालय बघितला, हे सगळं डेव्हलपमेंट करताना काही अडचणी आल्या काय किंवा तुम्हाला असं भीती वाटली की बाबा हे कधी करायचं? कारण सामान्य माणूस म्हटलं की बाबा हे काय जमणार नाही म्हणतो, मग तुम्ही प्राण्यांच्या मध्ये जाऊन इतकं मोठं पर्यटन स्थळ विकसित करता, हे कसं काय, म्हणजे त्याच्या पाठीमागची भूमिका काय? ॲडव्हेंचर हा जो शब्द आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण जो अशक्य म्हणतोय तिथून ॲडव्हेंचरची सुरुवात आहे. बरोबर. आणि मुलांना हेच सांगायचं आहे की तुमच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये
जिथं अडचणी येतील त्या अडचणीवर कसं मात करायचं ही एक ॲडव्हेंचर सेंटर, त्यासाठी एक ट्रेनिंग आहे. आणि ह्या सेंटरमधून एक 3 महत्त्वाची गोष्टी मुलांना शिकायच्या आहेत. एक तर डेअरिंग, धाडस. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करत असताना मुलांच्या मध्ये एक धाडस निर्माण होते आणि ही करत असताना किंवा केल्यानंतर त्या मुलांच्यात एक आत्मविश्वास निर्माण करायचा. आणखीन ह्या करत त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन करावं लागते. त्यामुळे ह्या 3 गोष्टी जर मुलांनी आत्मसात केला, धाडस, आत्मविश्वास आणि कॉन्सन्ट्रेशन, त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये ती मुलं कुठेही कमी पडणार नाहीत. ती कुठल्याही क्षेत्रात जाऊ दे, त्या क्षेत्रामध्ये ही मुलं टॉपला असतात. म्हणून हा पिढी घडवायचं काम मी सध्या करत आहे. आता सध्या तुमच्या या सेंटरमध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात मुलांसाठी? मुलांच्यासाठी आता स्विमिंग आहे आमच्याकडे. त्यासाठी 3 टँक आहेत, स्विमिंग टँक. ही सगळी जी पाणी आहे हा झऱ्याचं पाणी आहे. त्या एका टँकमध्ये बोटिंग आहे. बोटिंग म्हणजे कायाकिंग. त्याला शॅलो वॉटर लागते, फार डेप्थ चालत नाही. त्यासाठी 3 ते 4 फुटाचं टँक आहे. आणि दुसरा जो टँक आहे तो 6 ते 7 फुटाचा आहे, ज्याला चांगलं पोहता येते, त्यासाठी तो टँक आहे. आणि त्याच्यावरती बर्मा ब्रिज आहे किंवा कमांडो ब्रिज. त्या ब्रिजवरून पाण्यात उडी मारू शकते किंवा त्या पाण्यालगत एक रॅम्प आहे, एक 15 ते 20 फुटाचं, त्याच्यावरून उडी मारायचं. स्कायवॉक म्हणा किंवा बॅलन्सिंग शिकलं पाहिजे, ब्रिज म्हणा. अशी वेगवेगळी जवळजवळ 20 ते 25 ॲक्टिव्हिटी आहेत घेतली. आणि त्याच्याबरोबरच रायफल शूटिंग आहे, आर्चरी आहे. आणि समजा एखाद्या मुलाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झालं किंवा त्याचा नेम चांगला लागत असेल रायफल शूटिंगमध्ये, एखादा मुलगा त्याच्यामध्ये करिअर करू शकेल. आणि पुढे जाऊन आमचा असा विचार आहे की आता दररोज एक शाळा या ठिकाणी सहलीसाठी येत असते. त्या सगळ्या मुलांच्यात जो चांगला शूटर आहे किंवा चांगला नेम लागतोय त्यांना निवडायचं आणि वर्षाच्या शेवटी एक कॅम्प अरेंज करायचं रायफल शूटिंगचं. आणि त्याच्यातून ती मुलं पुढचं जर भावी आयुष्य निवडत असेल तर त्यांच्या पुढे आहे. म्हणून आम्ही एक संधी उपलब्ध करून देतो. बघितलं मंडळी, म्हणजे आपला असणारा कॉन्फिडन्स असू दे, एकाग्रता असू दे, या अनेक सायकोलॉजिकल गोष्टी विकसित करण्याचं काम सर करत असतात. आणि जर आपल्या पाल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर नक्कीच या ऍडव्हेंचर क्लबला एकदा नक्की भेट दिली पाहिजे. कारण आपल्या पाल्याच्या मनामध्ये ही भावना रुजवली पाहिजे की आपला मुलगा सुद्धा धाडसी हा झाला पाहिजे. सर, जाता जाता अवघ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्या? जपानमध्ये एक फॉरेस्ट थेरपी किंवा फॉरेस्ट बाथिंग असा एक कन्सेप्ट आहे. आणि फक्त हा विद्यार्थ्यासाठीच नाही, सर्व जनतेला आहे. आणि ह्या फॉरेस्टमध्ये काय केलं जाते, जंगलातून भटकंती करायची. आता भटकंती करत असताना झाडांना वेगवेगळ्या फुलं आलेल्या असतात, त्या फुलांचा वास येतोय. पानगळ झालेला असते, त्याच्यावर आपण चालत जातोय, पाल्याचा वास येतोय आणि वेगवेगळ्या मातींचा वास येतोय. ह्या सगळ्या वासांना आपल्या शरीरातली काही रोग किंवा विकार नाहीसे होत असतात. त्याला ॲरोमा थेरपी म्हणते. आणि आता जी मोठी मंडळी आहेत, इतर जनता आहेत, IT क्षेत्रात काम, कुठल्याही क्षेत्रात असेल तरी त्यांच्याकडे टेन्शन, डिप्रेशनची जास्त असतात. आजकालचं ते ताणतणाव म्हणजे पाचीला पोळल्यासारखं झालेलंच आहे अशा प्रकारे. आणि टेन्शन, डिप्रेशन हा रिलीज करायचं काम हा नेचर करत असतं. आणि झाडांना मिठी मारायचं आणि आपल्यातली जी निगेटिव्ह थिंकिंग आहेत किंवा टेन्शन्स आहेत, डिप्रेशन्स आहेत, ती आपण रिलीज करू. त्यामुळं भविष्य काळामध्ये आपले टेन्शन्स, डिप्रेशन रिलीज करण्यासाठी हा एक केंद्र असेल. जसं आपण गाडी सर्व्हिसिंग करतो, जसं आपली बॉडी सर्व्हिसिंग करण्यासाठी किमान महिन्यातून एकदा तरी अशा सेंटरला तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. त्यासाठी त्या पद्धतीनं ही डेव्हलपमेंट चालू आहे. नक्कीच मंडळी, आता सरांनी सांगितलं की आजकालचं धकाधकीत जीवन, प्रदूषण, स्ट्रेस, ताणतणाव
अशा कित्येक गोष्टी मानवी जीवनामध्ये घडत आहेत. जर तुम्हाला यापासून सुटका हवी असेल तर नक्कीच या चित्री ऍडव्हेंचर क्लबला भेट द्या. आमच्या चॅनलच्या खाली हा पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्ही कधीही कॉल करून या क्लबला भेट देऊन आपला पर्यटन हा अधिक मनोरंजन करा. त्याचबरोबर साहसी निर्णय घेऊन या क्लबला आणि पर्यटन स्थळाला एक आनंद देऊन अवघ्या महाराष्ट्राला पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी योगदान देऊया.